नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये सध्या महिला दिन विशेष भाग सुरू आहेत आणि यामुळेच ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. 10 ते 16 मार्च प्रेक्षकांना हा महासंगम पाहायला मिळणार आहे आणि याचाच एक प्रोमो सध्या समोर आलाय, जो पाहिल्यानंतर प्रेक्षक मात्र प्रचंड संतापले तर आहेतच, तर काही प्रेक्षक या दोन्ही मालिकांची वाईटरित्या खिल्ली उडवतानाही दिसत आहेत. स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, मधुभाऊ हे रस्त्याने जात असताना एक भरधाव वेगाने ट्रक येतो, जो मधुभाऊंना उडवणारच असतो. मात्र जानकी येऊन त्यांना वाचवते. त्यानंतर सायली ही जानकीला मधुभाऊंना त्यांच्या घरी ठेवण्याची विनंती करते. तेव्हा सायली आणि अर्जुनच्या विनंतीवर जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही मधुभाऊंना त्यांच्या घरी ठेवायला तयार होतात आणि यांचं बोलणं ऐकून ऐश्वर्या तिकडे वेगळाच प्लॅन करू लागते आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक प्रतिक्रिया देताना म्हणतायत, हे मधुभाऊ एकटेच आहेत ज्यांच्यामुळे ही मालिका 3 वर्ष सुरू आहे. बाकीचे नुसते मधुभाऊंना वाचवायला आणि त्यांची केस लढायला आहेत. पण मुळशी कुठे आणि पनवेल कुठे? जानकी मुळशीवरून पनवेलला गेली कशासाठी असेल, ज्याने तिला मधुभाऊ हे रस्त्यात दिसले? एवढी युती तर राजकीय पक्ष पण करत नाही, जेवढ्या महायुत्या तुम्ही करतायत. कशाला मालिकांची खिचडी करतायत काहीच कळत नाही. ठरलं तर मग ही मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणावर आली होती, मात्र आता या जानकीला त्यांनी मध्येच घुसवलं, त्यामुळे पुन्हा ही मालिका लांबवली जाईल. फालतूगिरी सुरू आहे, बाकी काही नाही, यासारख्या कमेंट करत प्रेक्षक या दोन्ही मालिकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर तुमच्या महासंगमाबाबत काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा.